प्रोटेक्टिंग कव्हरचे फायदे नुकसान सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या YouTube चॅनलवर। तर म्हणजे आज मी तुम्हाला एका प्रोडक्ट बद्दल माहिती सांगणार आहे। तर हे प्रोडक्ट आहे गॅस प्रोटेक्टर, म्हणजे गॅस फ्लेम प्रोटेक्टर। हे ऑनलाइन तुम्हाला कधी म्हणजे कुठेही कुठल्याही साइटवर मिळेल, Amazon, फ्लिपकार्ट, मीशो कशावरही मिळेल। तर स्वस्त आहे, 200 रुपयाच्या आत आहे। तर हे काय काम करतं, तर याचा उपयोग कधी केला जातो, जेव्हा गॅस ऑन आहे आणि आपल्याला फॅनची गरज आहे पण आपण फॅन लावू शकत नाही कारण की गॅस विजेल किंवा तो फडफडेल किंवा स्थिर राहत नाही। तसंच खूप पाऊस असला, वारा असला की गॅस आपण जेव्हा चालू असतो त्यावेळी गॅसची फ्लेम आहे ना ती खूप फडफड करते किंवा स्थिर राहत नाही। तर ती स्थिर राहावी म्हणून ही जी जाळी आहे याला बोलतात गॅस प्रोटेक्टर, हे वापरलं जातं। तर बऱ्याच महिलांना माहिती असेल आणि बऱ्याच महिलांना माहिती नसेल, तर मी तुम्हाला आज सांगते की याचा वापर खरंच होतो की नाही, हे घेणं फायद्याचं आहे की नाही, कुठल्या भांड्यांवर हे काम करतं, कुठल्या भांड्यांवर काम करत नाही आणि याचा फायदा आहे की नुकसान। तर आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे की तुम्हाला हे खरंच घेणं गरजेचं आहे किंवा नाही। तर चला जाऊया किचनमध्ये आणि ट्राय करूया हे गॅस प्रोटेक्टर। तर हा माझा किचन आहे आणि वरती ना फॅन अगदी 5 वर चालू आहे, म्हणजे जोरात चालू आहे। आणि हे आहे आपलं आजचं मेन हिरो प्रोडक्ट। तर बघूया हा हिरो खरंच हिट ठरतो की फ्लॉप ठरतो। यावर जे खाच्या आहेत ना त्या खाच्यांमध्ये व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा। आता तुमची शेगडी कुठली असेल त्यानुसार सगळं काही दिलेलं आहे। तर मी असं हे बसवून घेतलं आणि गॅसची फ्लेम ऑन केली आणि आता माझ्याकडे जेवढे भांडी आहेत ना तेवढी मी सगळी चेक करून पाहते की हे कुठल्या भांड्यांवर वर्क करतं आणि कुठल्या नाही। तर ही छोटी कढई आहे, अय्यो लाईट गेलेली आहे, तर असू दे, आज पाऊस नाही आहे पण लाईट गेली। तर कढईमध्ये ठीक आहे पण पॅनमध्ये तुम्ही बघू शकतात की खूप गॅप कमी राहिलेला आहे। त्यानंतर मी घरातली सगळीच छोटी मोठी माझी जी रोजच्या वापरातली भांडी आहेत ना ती सगळीच ठेवून बघितली, तर मला सगळं काही योग्य वाटलं। आज पाऊस नाही आहे त्यामुळे खूप वारा पण नाही आहे, नाही तर मग ते सुद्धा टेस्ट करून झालं असतं, कारण की माझी समोरची खिडकी आणि बाजूची जी खिडकी आहे ना त्यातून प्रचंड वारा येतो आणि मग ती गॅसचा जो फ्लेम आहे ना ती इकडे तिकडे हलत असते। तर आज पावसाचा वारा चेक नाही करता येणार पण हवा जो आहे फॅनची ती चेक करू शकतो। तर खरोखर याला फॅनचा बिलकुल सुद्धा वारा लागत नाही, अगदी व्यवस्थित ती फ्लेम अशी छान जळते, अजिबात हालत नाही आहे। त्यानंतर मी तवा ठेवून पाहिला, कारण की माझा सगळ्यात जास्त वेळ किचनमध्ये गॅसजवळ उभा राहताना एक तर भाकरी करायला जातो आणि दुसरं चपाती करायला, आणि त्यावेळी फॅन लागतोच। पण तुम्ही आता इथे पाहत आहात की अजिबातच गॅप नाही आहे, म्हणजे काहीच जागाच नाही आहे। जी गॅसची फ्लेम आहे तिची धूर बाहेर पडायला बिलकुल जागा नाही आहे आणि तवासुद्धा इतका व्यवस्थित बसलेला नाही आहे। आणि ह्या तव्याचं तर गजबच झालं, म्हणजे पूर्ण अगदी फिट बसलेला आहे तो फ्लेमला आणि ह्या जी प्रोटेक्टर आहे त्याला। आणि थोड्या वेळाने ना यातनं धूर निघायला लागला। अरे बापरे, मी तर घाबरलेच, म्हटलं अरे देवा, म्हणजे वारा लागू नये म्हणून भलतंच काय व्हायचं जुगाड करण्याच्या नादात। तर मी पटकन तवा बाजूला केला आणि एक वाससुद्धा विचित्र आला, म्हणजे जळण्याचा धुराचा असा वास असतो ना तसा वास आला। तर मला हे तव्यासाठी बिलकुल सेफ वाटलेलं नाही आहे। जर तुम्ही हे घेणार असाल तर यावर तवा पॅन असं काही ठेवू नका, जेणेकरून पूर्णपणे हे झाकलं जाईल। तर छोटे छोटे पॅन तुम्ही वापरू शकता, जसं आता हा आहे छोटा पॅन, तो तुम्ही वापरू शकतात। पण अगदी माझा जो भाकरीचा तवा आणि चपातीचा तवा आहे ना तसे तवे बिलकुल वापरू नका। तर हा होता या प्रोडक्टचा रिव्ह्यू, थँक्यू। तर म्हणजे असं आहे हे गॅस प्रोटेक्टिंग कव्हरचे फायदे नुकसान सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर घ्यायचं की नाही हा टोटली तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्हाला खरंच गरजेचं वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकतात, फक्त यावर तवा ठेवू नाही शकत, पण इतर गोष्टींना हे आरामात चालू शकतात। तर मी आता हे घेतलेलं आहे, तर मी यावर तवे काहीच ठेवणार नाही, तवा पॅन वगैरे काहीच नाही ठेवणार आहे, बाकी सगळ्याच भांड्यांना हे चालतं। तर हा माझा चॉईस आहे की मी कुठली भांडी ठेवायची आणि कुठली नाही, ते बाकी हे वर्क तर मस्त करते।
तर असं हे प्रोटेक्टिंग कवर आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। तर टोटली तुमची चॉईस आहे, तुम्हाला घ्यायचं आहे की नाही। तर ह्या व्हिडिओतून तुम्ही ठरवा की तुम्हाला हे घेणं गरजेचं आहे की नाही। तर मी सजेस्ट करेन की ज्यांच्या घरात खरंच छोटा किचन आहे आणि फॅन लावणं गरजेचं आहे आणि फॅन लावल्यानंतर गॅस विझतो तर त्यांनी हे नक्की घ्या। तर बस आज बोलतो इतकंच, पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।